नमस्कार. आषाढी अमावस्या अर्थात दीपपूजन ज्या दिवशी केलं जातं त्याच्या संदर्भातली माहिती मी या व्हिडिओतून सांगणार आहे. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. या शांती मंत्रातून असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि विनाशी गोष्टींकडून अमरत्वाकडे नेण्याची प्रार्थना केलेली दिसते. आषाढ अमावस्येला दीपपूजन का करायचं? तर पंचमहाभूत तत्वातील एक मोठं आणि महत्त्वाचं तत्त्व म्हणजे अग्नितत्व. अर्थातच आपल्या सूर्यमालेचा सूर्य होय. सूर्यामुळे ऊर्जा, तेजस्विता आणि चैतन्याची प्राप्ती होत असते. ऋतुचक्राप्रमाणे ज्येष्ठ आणि आषाढ हे 2 महिने जरी ग्रीष्म ऋतूमध्ये येत असले तरी आषाढामध्ये पावसाला सुरुवात झालेलीच असते. कधीकधी तर 2-2 दिवस सूर्यदर्शनसुद्धा होत नाही. अशा वेळी आपल्या शरीरातला अग्नीही मंद होतो, उत्साह वाटत नाही. कारण हा सर्व पिंडी ते ब्रह्मांडी ह्या न्यायाने विचार केलेला दिसतो. पूर्वीच्या काळी जेव्हा सूर्योदय ते सूर्यास्त असा जीवनक्रम होता तेव्हा अंधार दाटून आल्यावर चैतन्याचं एक प्रतीक अंधारावर मात करण्यासाठी म्हणून एक पणती किंवा दिवा प्रज्वलित केला जाई. यातूनच पुढे आपल्याला अंधारातून प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिव्याप्रती कृतज्ञता म्हणून दीपपूजनाला सुरुवात झाली असावी. आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.